श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो, सावधान राहा. तुमच्या घरात एक अदृश्य आणि भयावक शक्ती दडलेली आहे. तुम्हाला वाटत आहे का की तुमचे आयुष्य तुमच्या नियंत्रणात आहे, पण सत्य यापेक्षा खूप वेगळे आहे. तुमच्या घरात असलेली एक भयावक शांतता तुम्हाला जाणवत आहे का? ही शांतता नाही तर एका मोठ्या वादळापूर्वीची भयान निर्वता आहे. तुम्ही लाख प्रयत्न केले तरी यश तुमच्या हातातून निसटून जाते. घरात सततीचे भांडणं, तुमचे मूल तुमचे ऐकत नाही, नवरा ऐकत नाही. घरात एकदम सुख आणि उदासी राहते. घर घर म्हणून राहत नाही. चांगलं काम होण्याआधी काहीतरी वाईट घडतं. हे सर्व तुम्हाला जाणवत असेल तर तुमच्या मागे कुणीतरी एक अदृश्य सावली आहे, जी तुम्हाला प्रगती करू देत नाही. ही सावली तुमच्या घरातच लपलेल्या 3 रहस्यमय वस्तूची आहे. मंडळी, या वस्तू निर्जीव दिसत असल्या तरी त्यांच्यात नकारात्मक ऊर्जेचा वास आहे आणि त्या तुमच्या सुखी संसाराचा बळी घेत आहेत. तुमच्या नशिबावर काळा पडदा पाडून त्या तुमच्या घरातून सुख, समृद्धी आणि शांतीचा एक एक थेंब शोषून घेत आहेत. तुमच्या व्यवसायात येणारे नुकसान, नोकरीतील अडचणी, घरात येणारी सततीची भांडणे हा केवळ योगायोग नाही मित्रांनो, कारण तुमच्या घरात बसलेल्या या 3 वस्तू तुमच्या कुटुंबातील आनंदाला गिळंकृत करून तुमचे आरोग्य आणि पैसा दोन्ही सुद्धा संपवत आहेत. तुमच्या घराचे रूपांतर हळूहळू एका स्मशानात होत आहे. या वस्तू ताबडतोब घराबाहेर काढल्या नाही तर तुमच्या आयुष्यात केवळ गरिबी, दुःख कायम राहील. तुमची वेळ सुरू झाली आहे मित्रांनो. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही तयार आहात का? कारण ही तर फक्त सुरुवात आहे. मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते ऐकूनच तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल मित्रांनो. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजीला माहीत आहे की तुम्ही खूप कष्ट घेता, तुम्ही खूप मेहनती आहात, तुम्ही आयुष्यात खूप कठोर परिश्रम घेतलेत आणि देवावर विश्वास ठेवला आहे, तरी अपयश तुमच्या मागे लागलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं की ही तुमचं नशीब तुमच्या विरोधात आहे किंवा तुमच्या कर्मामुळे तुम्हाला शिक्षा मिळत आहे. पण या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला फक्त एक भयानक सत्य सांगण्याचा आहे. तुमचं नशीब किंवा कर्म यासाठी जबाबदार नाही मित्रांनो. खरे तर तुमच्या घरात नकळतपणे आलेल्या या वस्तू आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनात हा सर्व गोंधळ निर्माण झालाय. हे समजून घ्या मित्रांनो की तुमच्या दुर्दैवाचे मूळ कारण नकली बाबा किंवा भोंदू ज्योतिष नाही, तर ज्यांच्या मागे तुम्ही पैसा वाया घालवताय. तुमचे दुःख आणि अपयशाचे मूळ कारण फक्त तुमच्या घरात आहे. घरात असलेल्या त्या 3 वस्तू आहेत ज्या तुमच्या जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टीचा सुद्धा नाश करत आहेत. ही माहिती तुम्हाला सतर्क करण्यासाठी आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्ही चुकीच्या मार्गाने जाण्याऐवजी तुमच्या घरात लपलेल्या त्या नकारात्मक शक्तींना बाहेर काढू शकाल. कारण जोपर्यंत या वस्तू तुमच्या घरात आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी यशापासून दूरच राहाल. मंडळी, तुम्हाला या 3 वस्तू सांगण्यापूर्वी तुम्हाला एकच विनंती आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होण्यासाठी कमेंटमध्ये जय भोलेनाथ कृपा राहू द्या असे पूर्ण श्रद्धेने लिहा. जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने करेल त्याला भोलेनाथचा आशीर्वाद सदैव त्याच्यावरती राहील. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आता मी तुम्हाला त्या 3 वस्तूबद्दल सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यात मोठा भूकंप आणत आहेत. नंबर 1 ची वस्तू आहे म्हणजे काटेरी झाडे किंवा वनस्पती. तुमच्या घरात केवळ सजावट म्हणून आणलेली ही झाडे तुमच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा ठरत आहेत. तुम्हाला माहीत आहे का, गुलाबासारख्या दिसणाऱ्या या काटेरी असलेल्या वनस्पती किंवा कॅक्टस ही वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवण्यात निषिद्ध मानले जाते. ही झाडे घरात नकारात्मक ऊर्जा आणतात, ज्यामुळे तुमच्या घरातील सुख, शांतता, समृद्धी दूर होते. त्याच्यामुळे तुमच्या घरात सतत तणाव आणि वाद वाढतात आणि कुटुंबातील सदस्यामधील संबंधामध्ये कटुता सुद्धा निर्माण होते. कधीतरी तुमचा एखादा मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला भेट म्हणून अशी झाडे देत असेल आणि तुम्ही आनंदाने ते घरात ठेवत असाल, तर लक्षात घ्या मित्रांनो, असा व्यक्ती तुमचा मित्र नाही तर तो तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण ही काटेरी झाडे तुमचे घर हळूहळू स्मशानासारखे बनवत आहेत, ज्याच्यामुळे तुमच्या घरात प्रत्येक चांगली गोष्ट नष्ट होऊ लागली आहे. तुमचा व्यवसाय, आरोग्य, मानसिक शांती त्यांच्यावर हळूहळू नकारात्मक परिणाम होऊ लागतो, ज्याच्यामुळे तुमचं जीवन पूर्णपणे कोलमडून पडू शकते. जर तुमच्या घरात अशा कोणत्याही प्रकारच्या काटेरी वनस्पती असतील तर ती ताबडतोब घराबाहेर फेकून द्या, अन्यथा एक मोठे संकट तुमच्यावरती येऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार ही झाडे घरात ठेवल्यास घरात आजारपण, आर्थिक समस्या आणि अपयशाचे सावट कायम राहते. मंडळी, दुसरी वस्तू आहेत दुसऱ्याच्या ज्या वस्तू किंवा छत्री, चप्पल.
कुंभ राशीच्या जातकानो, तुम्हाला वाटते का की एखाद्या परक्या वस्तूमुळे तुमचं नशीब बदलू शकते? होय मित्रांनो, हे एक मोठे आणि धक्कादायक सत्य आहे जे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. कारण पावसाळ्यात अचानक पाऊस आल्यावर तुम्ही एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाईकाकडून छत्री घरी घेऊन येता. तुम्ही विचार करता हे ठीक आहे, उद्या परत देईल, पण त्या क्षणी तुमच्या दुर्दैवाची सुरुवात होते. तुम्हाला माहीत आहे का, मृत्यूनंतर किंवा श्राद्धाचा वेळी काही खास वस्तू दान केले जातात, ज्यात छत्री, चप्पल याचा देखील समावेश असतो. कारण या वस्तू नकारात्मकता आणि गरिबी वाढवण्याचे काम करत असतात. छत्री फक्त तिच्या मूळ मालकासाठी असलेली अशुभता शोषून घेते. तेव्हा तुम्ही ती छत्री तुमच्या घरात आणता, तेव्हा त्या व्यक्तीची सर्व नकारात्मकता, दारिद्र्यता आणि काळी शक्ती तुमच्या घरात प्रवेश करते. सरळ शब्द सांगायचे तर तुम्ही दुसऱ्याचे दुःख आणि संकट तुमच्या घरात घेऊन आला आहात. हेच काही वेळा चपलाबाबतही होतं. कधीतरी तुम्ही कोणाकडून गेलात, तुमची चप्पल तुटली, तर तो व्यक्ती तुम्हाला त्याची चप्पल देतो. तुम्ही विचार करता काय बिघडतं, उद्या परत देईल, पण वास्तुशास्त्रानुसार मित्रांनो, ही गोष्ट अत्यंत घातक आहे. कदाचित तो माणूस चांगला असेल, पण तुम्ही व तो दोघेही त्या नियमाबद्दल अनभिज्ञ आहात. त्याची सर्व दरिद्रता, दुःख, संकट त्याच्या चपलासोबत तुमच्या घरात सुद्धा येते. याचा परिणाम म्हणून तो माणूस पुढे जातो आणि तुम्ही मागे राहता. जर मित्रांनो तुम्ही छत्री किंवा चप्पल घरात ठेवली तर तुमचा व्यवसाय बुडतो, बिघडतो, घरात भांडणे वाढतात, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि तुम्हाला अचानक असे वाटते की सर्व काही घडलं आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्राकडे किंवा तांत्रिकाकडे जाऊन हजारो रुपये घालवतात, पण उपाय सापडत नाही. म्हणून लक्षात ठेवा, कोणतीही चप्पल किंवा छत्री घरात आणून ठेवू नका. दुसऱ्यांच्या मित्रांनो, कुंभराशीच्या जातकांनो, तुम्ही कमावलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल, तुम्ही किती मेहनत केली तरी बचत होत नसेल, त्यामागे एक मोठे कारण म्हणजे तुमच्या घरात दडलेला आहे. अनेकदा आपण ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो त्याच गोष्टी आपल्या दुर्दैवाला कारणीभूत ठरतात. या भागामध्ये आपण अशा 2 गोष्टीबद्दल बोलणार आहोत पुन्हा, ज्या तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आणतात, जसं की अस्वच्छ स्वयंपाकघर आणि खराब झालेलं अन्न. हिंदू धर्मात अन्न आणि स्वयंपाकघर यांना अत्यंत पवित्र मानलं जातं. स्वयंपाकघर हे तुमच्या घराचे ऊर्जाचे केंद्रस्थान असते, जिथे अन्नपूर्णा देवी तुम्हाला आरोग्य आणि समृद्धी देते. पण तुम्ही कधी तुमच्या फ्रीजमध्ये किंवा स्वयंपाकघरात डोकावून पाहिलं आहे का, जिथे खूप बुरशी लागलेली, सडलेलं किंवा शिळे पदार्थ पडून तर नाहीत? अनेक घरामध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष होतं. फ्रीज अनेक दिवसापासून साफ केलेलं नसतं किंवा शिंकमध्ये भांडी 2-3 दिवस पडून असतात. ही सवय गरिबीला आमंत्रण देत असते. जेव्हा एखादी महिला स्वयंपाकघराची स्वच्छता करत नाही, तेव्हा ती स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी नकारात्मकता आणत असते. सडलेले अन्न, शिळी भांडी तुमच्या घराला स्मशानासारखे बनवते, ज्यामुळे पैशाची आवक थांबते आणि अनावश्यक खर्च हे वाढत राहतात. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या मोठ्या श्रद्धेने देवासाठी आणलेली फुले, हार बाजारातून आणतो, पण कधी तुम्ही विचार केला आहे का, हीच फुले तुमच्या विनाशाचे सुद्धा कारण बनतात? अनेक लोकांची सवय असते की देवाला अर्पण केलेले फुले किंवा हार सुकल्यानंतरही तसाच ते ठेवतात. काही वेळा तर देवाच्या फोटोवर सुकलेले हार अनेक दिवस लटकलेले असतात. ही वाळलेली शिळी फुले नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. वास्तुशास्त्रानुसार देवाला अर्पण केलेली फुले सुकल्यानंतर सुद्धा लगेच योग्य ठिकाणी विसर्जित करणे आवश्यक असतं. जर तुम्ही तशीच ठेवली तर तेथे कृपा बरसणार नाही, बरसायला हवी होती तिथे दुर्दैव येऊ लागतं. ही सवय तुमच्या जीवनातील प्रगतीला थांबवते. म्हणूनच शिळी फुले, खराब झालेले अन्न ताबडतोब घराच्या बाहेर काढा. तुम्हाला असंही वाटत असेल की ह्या साध्या गोष्टीमुळे खरंच एवढा फरक पडतो का? तर कुंभ राशीच्या मित्रांनो, होय, हे गुरुजींचे शब्द आहेत आणि यावर विश्वास ठेवणाऱ्याला अनेक लोकांनी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवले आहेत. तुम्ही फक्त या 3 गोष्टी तुमच्या घरातून बाहेर काढा, मग पहा, एका महिन्याच्या आत तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ लागतील. ज्या पैशासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत करत होता, तो पैसा आता तुमच्या घरात टिकू लागेल. अनावश्यक खर्च आपोआप थांबतील. अचानक येणारे आजारपण, ज्यामुळे हॉस्पिटलमध्ये पैसा खर्च होतात, तो सुद्धा कमी होईल. तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. यशाचे नवे मार्ग उघडतील. जे यश तुम्हाला दूर वाटत होतं ते तुमच्या अगदीच जवळ आलंय. तुमचा प्रत्येक निर्णय योग्य वाटू लागेल आणि तुमच्या कामात समाधान मिळेल. हे सर्व चमत्कारिक बदल केवळ तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढल्यामुळे होतील. त्यामुळे ही माहिती केवळ ऐकून घेऊ नका, तर तिचा तुमच्या आयुष्यात उपयोग करा मित्रांनो, आणि स्वतःला समृद्धीकडे घेऊन जा. तुम्ही आतापर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या, पण नुसते ऐकल्याने काही होणार नाही.
जर तुम्हाला तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवायचा असेल तर या माहितीचा उपयोग करणं आवश्यक आहे. अनेक लोकांनी या उपायाचा वापर केला आणि त्यांना त्यांचे सकारात्मक परिणामही दिसलेत. हा व्हिडिओ तुम्हाला फक्त माहिती देण्यासाठी नाही तर तुमच्या जीवनाची दिशा बदलण्यासाठी आहे. तुम्ही आतापर्यंत गरिबी, आजारपण आणि अपयश याचा सामना करत असाल तर यामागे तुमच्याच घरात असलेल्या वर सांगितलेल्या वस्तू कारणीभूत आहेत. मित्रांनो, तुमच्या हातातील पैसा टिकत नसेल तर लगेच तुमच्या स्वयंपाकघरात आणि देवासमोरच्या जागेवर लक्ष द्या. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती करायची असेल तर काटेरी झाडे आणि दुसऱ्याच्या वस्तू त्याग करणे आवश्यक आहे. हे उपाय तुम्हाला केवळ आर्थिक समृद्धीच नाही तर मानसिक शांती आणि कुटुंबातील आनंदही देतील. तुमच्या जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने लिहा. जो कोणी अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने लिहिल त्याच्यावरती स्वामी समर्थांचा आशीर्वाद नक्कीच राहील. त्यासोबतच ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.